आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्याने प्रवाशांमध्ये नाराजी। बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल। 10वीचा निकाल यंदा 94.10%। निकालात मुलींची बाजी। मुलींचा निकाल 96.14%, तर निकालात 98.82%सह कोकण विभाग अव्वल। 90.78%सह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी। मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या आसन क्षमतेत वाढ। प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी 4 AC कोचची जोड, तर आसन क्षमता वाढल्याने दररोज 936 प्रवाशांना प्रवास करता येणार। पुण्यातील सिंहगड किल्ल्यासाठी 285 कोटींचा निधी मंजूर। किल्ल्याच्या विकासासाठी राज्य सरकारचा नवा आराखडा। किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने विविध विकास कामं केली जाणार। पुण्यात PMPच्या ताफ्यात जून अखेरपर्यंत नव्या 200 बस दाखल होणार। निविदा प्रक्रिया पूर्ण, कार्यालयीन अध्यादेश निघाला। नव्या बस स्वमालकीच्या आणि CNGवर धावणाऱ्या असणार। एसटीच्या शिवशाही बसचं लवकरच हिरकणी वातानुकूलित बसमध्ये रूपांतर। दापोडीतील कार्यशाळेत होणार काम। पहिल्या टप्प्यात 7 बसच्या रचनेत बदल। पार्सल व्यवसायासह महसूल वाढीसाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न। 20 प्रमुख पार्सल एग्रीगेटर्स सोबत बैठक पार पडली। पार्सल सेवा वाढवण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या धोरणांवर चर्चा। भायखळा प्राणी संग्रहालयातील मत्स्यालयाची निविदा तात्काळ रद्द करण्याची सपाचे आमदार रईस शेख यांची मागणी। मुंबईकरांचा कचरा शुल्काला विरोध। मालमत्ता कर, पाणीपट्टीनंतर पुन्हा कचरा शुल्क कशाला, नागरिकांचा सवाल। मुंबईकरांनी या संदर्भात 657 सूचना आणि हरकती सादर केल्या।